नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत काजू कतली. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 1 वाटी काजू घेतलेले आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, थोडीशी वेलची घेतलेली आहे. आता आपण हे काजू मिक्सरला फिरवून घेणार आहे. तसंच मी या ठिकाणी डेअरी व्हाइटनर किंवा मिल्क पावडर सुद्धा घेतलेली आहे. ती पण आपण काजू पावडरमध्ये टाकून देणार आहोत ज्यावेळेस आपण ही काजू कतली बनवणार आहे त्यावेळेस. आपण या काजूची पावडर करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण एकसारखा मिक्सरने फिरवून घेणार आहोत. आपण थोडंसं चालू बंद कंडिशनमध्ये फिरवून घेणार आहोत काजू, म्हणजे आपली पूड ही सुटसुटीत होते. त्याच्यानंतर मी ही पूड चाळून घेणार आहे चाळणीमध्ये. ही पावडर आता मी चाळणीमध्ये घालून चाळून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडेसे मोठे राहिलेले काजूचे तुकडे बाजूला निघतील, म्हणजे आपले काजूची पावडर मी या ठिकाणी चाळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आता पूर्ण बारीकच पावडर मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे. त्याच्यामध्येच हा डेअरी व्हाइटनर मिक्स करणार आहे मी. काजू कतलीसाठी लागणारा पाक आपण बनवून घेणार आहोत. या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ही साखर घालून घेतलेली आहे. साखरेमध्ये अर्धी वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत आणि याचा पाक करून घेणार आहोत. आपल्याला पाक कच्चाही नाही बनवायचा, 2 तारी पाक बनवणार आहोत आणि एकदम कडकही नाही पाक बनवणार आपण याचा. साखर अशीच आपण याच्यामध्ये विरघळेपर्यंत हलवून घेणार आहोत. थोडा वेळ आपण याला असंच होऊन देणार आहोत. पाक झालाय की नाही आपण असं चेक करून बघणार आहोत. आपला हा पाक व्यवस्थित बनवून झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये ही काजूची पावडर घालून घेणार आहोत. कारण पाक आपला जर परफेक्ट झाला तरच आपली काजू कतली छान बनणार आहे. आता आपला पाक बनवून झालाय की नाही हे बघण्यासाठी आपण थोडंसं चेक करून घेऊया. बोटाला असं थोडंसं चिकटायला सुरुवात झालेली आहे. आपण एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेऊन हे चेक करू शकतो. जर आपला हा पाक वाटीच्या तळाशी जाऊन बसला तर आपला हा पाक तयार झालेला आहे. तर हा पाक बघा वाटीच्या तळाशी जाऊन बसलेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. याच्यामध्येच ही पावडर घालून घेणार आहे. छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण.
मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. थोडा वेळ मी गॅस चालू करून 1-2 मिनिटं शिजवून घेणार आहे हे. तर मी गॅस चालू करत आहे. थोडा वेळ 2 मिनिटं साधारण एक शिजवून घेणार आहोत आपण. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर रोज इसेन्स घाला याच्यामध्ये. छान असा फ्लेवर येतो आपल्या काजू कतलीला. जर आपल्याकडे इसेन्स अवेलेबल नसेल तर आपण याच्यामध्ये वेलचीची पावडर सुद्धा घालू शकतो. वेलचीच्या पावडरने पण आपल्या काजू कतलीला छान असा फ्लेवर येतो. माझ्याकडे इसेन्स अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी या ठिकाणी वेलचीची पूड घालणार आहे. मिक्स करून घेऊया आपण. थोडंसं मिश्रण दाटसर होईपर्यंत आपण हे हलवणार आहोत. असं 2 मिनिटांमध्येच आपलं मिश्रण दाटसर होईल. मग आपण गॅस बंद करूया. थंड करणार आहोत. नंतर हाताने मळून घेऊन लाटणार आहोत आपण याला. मिश्रण आपलं किती छान दिसतंय बघा. गॅस बंद करणार आहे आपण. याला थंड झाल्यानंतर मळून घेणार आहे आपण. काजू कतलीचं पीठ मी थंड झाल्यानंतर थोडंसं मळून घेतलेलं आहे. मग हे बटर पेपरवर लाटून घेतलेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे काजू कतलीच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ह्या वड्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आपली काजू कतली बनवून तयार झालेली आहे. घरच्या घरीच असलेल्या साहित्यातून बनते ही. तर तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.